जय गुरुदेव मित्रांनो. आपण मागील भागात पहिल्या भागात कठ उपनिषद याविषयी चर्चा केली होती. आपण आज दुसऱ्या भागात त्याची चर्चा करणार आहोत. कठ उपनिषद असा म्हटलेलं आहे. कठ हा शब्द काय सांगतो तुम्हाला, ते एंड किंवा शेवट असंही म्हणूया आपण. म्हणजे लास्ट म्हणजे जीवन जे तुम्ही पृथ्वीवर जगत असता शेवटची जी आहे क्षण तो म्हणजे ठय आहे आणि दॅट्स द डेथ. बरोबर आहे. कठ उपनिषद आपल्याला मृत्यूबद्दल ज्ञान देते. बरोबर आहे. मागं मी चर्चा केली होती आपल्याशी की कुठल्याही उपनिषदाची सुरुवात ही शांती मंत्रानेच केली जाते आणि शांती मंत्रामध्ये सुरुवात करत असताना त्यामध्ये गुरु आणि शिष्य यांच्या पवित्र नात्याबद्दल थोडंसं वर्णन आहे. किंवा हा जो मंत्र आहे तो मंत्र शांती मंत्र आहे तो आपल्या भारतीय संस्कृतीत जेवणाच्या अगोदरसुद्धा म्हटला जातो. तर आपण सुरुवात करूया शांती मंत्रापासून. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्वेषावहे. ओम शांती शांती शांती. मित्रांनो, हा जो मंत्र आहे ओम सहनावतु याविषयी मी तुम्हाला मागच्या भागात स्पष्टीकरण दिले. मा विद्वेषावहे, कुणीही कोणाचा द्वेष करू नका, मत्सर करू नका. म्हणजे सहनावतु सहन भुनक्तु, एकत्रित जे काही डेव्हलप व्हायचं असेल, स्ट्रेंथ डेव्हलप व्हायची असेल, एकामेकाचं प्रेम असेल, हे एकत्रित डेव्हलप करू. आता वास्तविक ह्याचं उदाहरण चांगलं आपल्याला असं देता येईल की लाकडामध्ये अग्नी हा लपलेलाच असतो किंवा प्रस्थापित झालेला असतो, परंतु त्याला योग्य टर्न भेटला तर तो अग्नी प्रज्वलित होतो. लाकडामध्ये पूर्वीपासून अग्नी स्थापित आहेच, परंतु तो बाहेर येत नाही. तो बाहेर त्याला रबिंग केलं, दुसऱ्याच्यावर घासला तर तो अग्नी लागू शकतो. तद्वत किंवा त्याचप्रमाणे गुरु शिष्य काय मागे आपली चर्चा झाली होती, एकत्रित येतात. गुरु आणि शिष्य ते एका लेव्हलला येतात, वन व्हायब्रेशन, एका लहरीवर एक स्थापित होतात आणि त्यांच्यामधला जर संवाद त्या लेव्हलला येऊन आला तर एक स्पिरिच्युअल पाथमध्ये एनर्जी ग्रोथ होते. बरोबर आहे. तुम्हाला एनर्जी ग्रोथ होते आणि हायर जे नॉलेज आहे ते प्राप्त होते किंवा ती प्राप्त होण्यासाठी मदत होते गुरु शिष्याच्या नात्यामध्ये. मग आता हे ॲक्च्युली कसं आहे की मास्टर इज वन वूड, डिसायपल इज अनदर वूड. म्हणजे बोथ आर म्हणजे रबिंग म्हणू आपण याला थोडक्यात, की दोघं एका लेव्हलला आल्यानंतर मास्टर काय करतात की जे डिसायपल आहेत त्याला प्रश्न विचारतात मित्र, आणि त्या प्रश्नाची उत्तरं मास्टर देत असतात. हा जो संवाद आहे हा एका विशिष्ट पातळीवर आल्यानंतर ज्ञान प्रवाहित होतं असं म्हटलं तरी वाव होणार नाही. तर हा जो ज्ञानाचा प्रवास किंवा मास्टर अँड डिसॅपल यांचा थोडासा विचार केला आपण तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की शिष्यसुद्धा कसं आहे माहिती आहे का, शिष्यकडं आवश्यक काय गुण येतं मित्रांनो, तर त्याचं प्युअर हार्ट किंवा शुद्ध हृदय, आणि दुसरा महत्त्वाचा काय गुण असेल तो संयम, पेशन्स. प्युअर हार्ट अँड पेशन्स हे दोन्ही गुण खूप चांगले आहेत आणि ते शिष्याकडे असणं अत्यंत आवश्यक आहे. संयम ही बाब अशी आहे मित्रांनो की विरोधी घटनेमध्ये किंवा काहीही घडत असताना तुमचा संयम न ढळू देणे हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. मग कुठलीही परिस्थिती येऊ परंतु संयम तुमचा ढळला नाही पाहिजे.
आपल्याकडं नचिकेता जो प्रश्न विचारतोय ही इज प्युअर हार्टेड, लक्षात घ्या. आणि पेशन्स तर इतके तुम्ही पाहिलं असेल की ही इज वेटिंग फॉर 3 days ऑन द डोअर ऑफ यमा. बघा 3 दिवस तो यमाच्या दरवाजावर थांबू नये, संयम आहे त्याच्याकडे, प्रचंड संयम आहे. आणि प्युअर हार्ट आहे, निरागसता आहे. निरागसता इतकी अत्युच्च कोटीची आहे मित्रांनो की मृत्यूदेवता देखील ह्या निरागसतेपुढे, निरागस हृदयापुढे वाकली जाते, हे लक्षात घ्या. मृत्यू देवतासुद्धा हे या नचिकेतेच्या प्युअर हार्ट आणि निरागसता हे जे आहे ह्या गोष्टीमुळं तिला सुद्धा बेंड व्हावं लागले. तुम्ही किती काळ शांत राहू शकताय तर तो एक तुमचा परीक्षा लक्षण आहे. तुम्ही संयम हा गुण खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे मृत्यूला न घाबरता, बिलकुलही न घाबरता नचिकेता हे सगळं यमास सगळे प्रश्न विचारतोय. तर मागील भागात तुमच्याशी मी चर्चा केली होती की त्यांनी पहिला प्रश्न किंवा त्यांनी 3 प्रकारचे वरदान मागितले होते. कारण तुझी वेळ आली, तू मृत्यू देवताच्या घरी जरी आला असला तरी तुझं चुकीच्या गोष्टीमुळं घरी आलेला आहे, तर तू 3 वर मागून घ्या म्हणतात. त्यातला पहिला जो वर होता मित्रांनो, तर ते काय, तो काय नचिकेता काय म्हणतो की माझ्या वडिलांचा राग कमी व्हावा आणि त्यांनी प्रेमाने मला स्वीकारावं. बघा खूप म्हणजे निरागसपणे छोटी भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे. आणि वडिलांबद्दलचा आदर प्रेमाने त्यांनी मला स्वीकारावं. सर्वसामान्य माणूस बरं का प्रेमाचाच भुकेला असतो. आणि त्याचे जे काही नैसर्गिक जीवनाच्या मागण्या असतात ना, त्या कशा असतात, साध्या असतात. म्हणजे मला एक प्रेमाने स्वीकारावं इतकी मागणी त्यांची, लक्षात आलं. हे ज्यावेळेस नचिकेता आपल्या यमदेवताला बोलतो त्यावेळेस यमदेवता काय म्हणते, यस ओके दिला तुला, तो पहिला जो वर आहे तो दिला आहे, तो आता पुढे बोल, तुझा पुढचं काय प्रश्न आहे का तुला. तर त्याच्यानंतर ते काय म्हणताय, नचिकेता काय म्हणतोय की मला जीवनात दुःख नको आहे. बरोबर आहे. सर्वसामान्य माणसाची सुद्धा तीच भावना असते की जीवनात काय पाहिजे, कम्फर्ट पाहिजे. आपल्या जीवनात म्हणजे जनरली काय करतो की आपल्याला स्वर्ग हवा असतो, नरकात जायला कोणाला आवडत नाही. किंवा जिथं कुठं असाल देअर यू शुड बी इन कम्फर्ट झोन, ही प्रत्येकाची मागणी असते. आणि त्यामुळे यमाने ज्यावेळेस यमाला हे प्रश्न विचारतात की माझ्या म्हणजे दुःख जीवनातलं कमी करा. तर ह्या बाबतीत तुम्हाला आणखी एक उदाहरण देईल की गुरुजींनी दिलेलं आहे की टीचरच्या एक मातोश्री होत्या, आई होत्या आणि त्या आजारी होत्या खूप. तर त्यांचे काही शेवटचे क्षण असतील किंवा त्यांना वाटत होतं की, तर ते म्हणले मुलाला म्हणले गुरुजी आहेत तर त्यांना विचारा काय होतं, मी दुसऱ्या ठिकाणी जरी गेले कुठं तर मला झोप लागत नाही. मित्रांनो ते काय म्हटले, मला झोप लागत नाही, तर मी जर आता इथून जग सोडलं तर त्या ठिकाणी माझी तशी व्यवस्था होईल का, मला तिथं कम्फर्ट भेटेल का. लक्षात आलं तुमच्या, तिथं कम्फर्ट. मग सर्वसामान्य माणूस हा कम्फर्टचा किती बारीक विचार करतो हे लक्षात येईल तुम्हाला की मला इथं नाही तर तिथं सुद्धा माझी सोय व्हायला हवी. म्हणजे जीवनात मला दुःख नको आहे. या बाबतीत जेव्हा नचिकेता प्रश्न होतो त्याला यम कशा पद्धतीने त्याला दुःखातून बाहेर काढतात किंवा शिकवतात. कारण यम ही मृत्यूची देवता आहे आणि मृत्यूबद्दलचं रहस्य त्यांच्याशिवाय कोणी चांगलं जाणू शकणार नाही. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की मृत्यूचं ज्ञान आहे ना माणसाला श्रीमंत बनवतं. कसं श्रीमंत बनवतो, मृत्यूची तुम्हाला पहिला अवेअरनेस किंवा पदोपदी जाणीव आली तर बऱ्याचशा गोष्टी आपोआप सुटतील. तुम्हाला जर कळलं की मृत्यू अशा पद्धतीने येणार आणि कधी येणार, कधी येऊ शकतो मृत्यू, ती वेळ काळ तुम्हाला माहीत नाही आहे. मग तुमच्याकडं जे काही अहंकार आहे, मद आहे, मत्सर आहे, मोह आहे, हे षडविकार आहेत का, ते आपोआप नष्ट होतील मित्रांनो. म्हणजे तुम्ही याच्यातून हळूहळू बाहेर याल
आणि आनंदी जीवन जगाल. तुमच्यातले जेवढे विकार नष्ट होतील तेवढं सात्विक गुण वरच्या पातळीवर जाईल तुमचा. या बाबतीत आपल्याला आणखी एक सांगता येईल की तत्कालीन कालावधीत गुरुजींना जेव्हा चर्चा चालल्या होत्या त्यावेळी HIV पेशंट एक होतं. HIV पेशंट होता आणि त्याचं ज्यावेळेस ते मेडिकल सगळं झाल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की तुला एक 3 महिने तू प्रवास तुझा संपून येईल असं, किंवा तो कालावधी देतो 3-6 महिने वर्ष अशा पद्धतीचा. तिथून पुढं तो जो पेशंट आहे तो त्याच्यात अवेअरनेस डेव्हलप होतो. तो त्याच्या अगोदरचं जे जीवन जगलेला होता ते वेगळ्या प्रकारचं जीवन जगला तो, आणि त्याला जाणीव झाल्यानंतर जे जीवन आहे तो वेगळ्या प्रकारचं जीवन जगला. तो प्रत्येक गोष्टीत आनंद घ्यायला लागला. छोट्या छोट्या गोष्टीविषयी तो झगडत बसला नाही. म्हणजे तुम्हाला राग, लोभ, मद, मोह ह्याच्यात तो अडकून पडला नाही. त्याला जाणीव झाली ह्या सगळ्या गोष्टीची आणि आता जीवनाचा खरा आनंद त्याला मिळाला. म्हणजे त्याची आपण असं एक प्रकारे म्हणू की त्याची काय झाली, अपलिफ्टमेंट झाली. जीवन कसं झालं त्याचं एकदम सिंपल झालं, साधंसुधं. आणि साधंसुधं जीवनमध्ये मजा आहे. म्हणजे तुमचं जीवन ज्यावेळेस साधं होईल, म्हणजे षड्विकारापासून वेगळं होईल, तुम्हाला कोणाला क्रेव्हिंग नसेल, आवर्षण नसेल, मद, मोह, मत्सर, लोभ हे ज्यावेळेस नसेल त्यावेळेस जीवन साधं बनतं. इतकं सोपं आहे ते. म्हणजे मृत्यूची ज्यावेळेस जाणीव होईल व्यक्तीला त्यावेळेस तो जीवन साध्या पद्धतीने जगेल एवढं मात्र निश्चित. यामाने जे काही सांगितलेलं आहे त्याला की पहिली तुमची कशी, तुम्हाला मृत्यूची जाणीव येणं गरजेचं आहे. आणि त्याच्या पुढचं त्यांनी काय सांगितलं की यू शूड ऑर्गनाइज द 722 ब्रिक्स, म्हणजे 720 विटा ह्याची मांडणी करायची. हे सुद्धा रहस्य त्यांनी नचिकेताला शिकवलं. असं केलं. हे जे काही ऑर्गनायझिंग ऑफ 720 ब्रिक्स इज सिक्रेट. त्यांनी अशा ही घेऊ सम नेकलेस किंवा ज्याला असा काही त्यांना हे दिला की काय पिवळा, हिरवा, लाल कलर असा एक नेकलेस दिला की ज्याच्यातून म्युझिक ऐकू येईल. नेकलेस आणि म्युझिक हे वेगळं आहे पण ते दिलं. म्हणजे नचिकेताला ज्ञान हे मृत्यूदेवता जी आहे, यम देवता आहे, त्यांच्याकडून ते घेतले की मृत्यूची जी जाणीव आहे ही माणसाला जीवनातलं दुःख कसं नष्ट करते हे एक प्रकारचं त्यांनी सुस्पष्टपणे त्यांच्या निदर्शनाला आणून दिलं. आता जो काही हॅपीनेस ज्याला म्हणू आपण की प्रामाणिकपणा असतो की आपल्याला प्रत्येकाला हॅपीनेस पाहिजे, दुःख नको आहे, एवढाच विषय. आणि हॅपीनेस कॅनॉट बी रिजेक्टेड. मग प्रत्येकाला काय वाटतं की आपल्याला हॅपीनेस पाहिजे. तर ह्या जीवनात दुःख नको आहे याच्यानंतर तिसरा जो होता, तर तिसरी जी त्यांची मागणी होती की ते विचारतात मृत्यूनंतर पुढे काय होते. मित्रांनो, एक थोडीशी आणखी वेगळी गोष्ट सांगतो की या जीवनात आपण वारंवार इथं आलेलो आहोत, पृथ्वीवर पण आलेलो आहोत, खूप वेळा आलेलो आहोत. येताना तुम्ही काय होता, प्रथम सोल किंवा आत्मा येतोय, म्हणजे जे काही एम्ब्रॉयमध्ये किंवा गर्भधारण्यात होते, आणि तदनंतर काय होते, ऑर्गन्स डेव्हलप होत आहेत. निराकार आणि आकार ह्याचा जो काही एक संगम आहे, तर पहिल्यांदा निराकारावर हे किंवा जे तुम्हाला दिसतंय हे कशावर आधारित आहे, न दिसणाऱ्या गोष्टीवर आधारित आहे. मित्रांनो, आपण काय होतं की ही गोष्ट बेसिकली विसरतो की निराकारावर हे पूर्णपणे, ही जी साकार झालेली सृष्टी आहे ती पूर्णपणे आधारित आहे. किंवा अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर तुमचं मनाला फॉर्मलेस आहे, मनाला आकार नाही, पण शरीराला तुमचे आकार आहे, पण तुमचं मनच तुमच्या शरीराला कंट्रोल करतोय. तर या बाबतीत तुम्हाला एक सांगाल की नचिकेता ज्यावेळेस हा प्रश्न विचारतो की मृत्यूनंतर पुढे काय होतं, तर हा प्रश्न मुळात सर्वसामान्याला पडत नाही, खूप कमी लोकांना पडतो. आणि त्यात नचिका ते वन ऑफ द टॉपर. हा कसा सोल आहे, हा म्हणजे एक प्युअर हार्टेड, निरागस आणि संयमी. ते त्या कालावधीत यमदेवता म्हणते की मला मुक्त कर, तो हा प्रश्न मला विचारू नको, कारण हा प्रश्न
उत्तर मी तुला देणार नाही. परंतु नचिकेता हट्ट सोडत नाही मित्र. त्या बदल्यात, त्या प्रश्नाच्या बदल्यात ते काय सांगतात, तुला कुठलं एखादं राज्याचं पद हवं आहे का, धनसंपत्ता हवी का, किंवा तू अगदी पुरुष आहे तुला सुंदर स्त्री पाहिजे का, किंवा स्त्री असेल तर सुंदर पुरुष हवा आहे का, तू व्हॉट यू वॉन्ट, तू माग ते तुला ते मिळेल. परंतु नचिकेता हा स्वतःच्या ह्याच्यापासून बाजूला जात नाही. तो परत प्रतिप्रश्न करतो, हे सगळंच क्षणभंगूर आहे. तुम्ही जे देऊ देतात ना मला, ते क्षणभंगूर आहे. ते आज ना उद्या हे संपुष्टात येणार आहे. तुम्ही चांगली स्त्री दिली, चांगलं धन दिलं, संपदा राजा, नथिंग डुईंग. हे एक ना दिवस संपणार आहे. मला माझ्या प्रश्नाचंच उत्तर हवं आहे, असा त्यांचा हट्ट असतो मित्रांनो. मग आता ह्या आपल्या जीवनात जे आहे ना, की एक 5 रहस्य येतं आणि त्यापैकी 2 रहस्य गुरुजींनी सांगितले. एक तर जन्मय आणि मृत्यू, हे 2 रहस्य आहेत की जे 5 पैकी 2 आहेत. बर्थ इज सिक्रेट अँड डेथ इज ऑल्सो सिक्रेट. बरोबर. तर आपण थोडासा याच्यावर तुम्हाला सांगतो की ब्लिस आणि प्लेझर किंवा आनंद याच्यात फरक आहे का, तर निश्चित आहे. बघा, ब्लिस गिव्ज यू द एनर्जी. ब्लिस हे तुम्हाला शक्ती देते, तुम्हाला आशीर्वाद काय देते, तुम्हाला शक्ती देते. तो आनंद आहे ना, तुमची शक्ती काढून घेते. इट्स डिप्लीट युअर एनर्जी. कसं आहे मित्रांनो, की तुम्ही त्या साधं उदाहरण घेऊ की तुम्ही कुठंतरी 4 दिवस फिरायला बाहेर गेला, आनंदात क्षण बघला, समुद्रकाठी गेला, मित्रात गेला, पार्टी केली, इट्स ओके, आनंद भरपूर उठला. तिकडून आल्यानंतर तुम्हाला तुमची शक्ती गमावल्यासारखी वाटते, तुम्ही 2 दिवस झोपून राहता. यू गॉट द प्लेझर बट यू लॉस द एनर्जी. परंतु ब्लिस तसं नाही. तुम्ही जर गुरुजींचे कोर्स केला, ॲडव्हान्स कोर्स केला आणि माघारी तुम्ही आला, तर तुम्हाला निश्चितपणे तुमच्यातला फरक झाला की यू आर फुल ऑफ एनर्जी. बरोबर आहे. म्हणजे ब्लिस हे काय करतं, तुम्हाला एनर्जी देते, तर प्लेझर हे एनर्जी तुमची डिप्लीट करते किंवा काढून घेते. आता ह्या अशाश्वत गोष्टीचा विचार करत असताना आपल्याला काय वाटतं की मन कसं आहे, आपलं मन अमर्यादित इच्छा आहेत मनाच्या, आणि पंचज्ञान इंद्रिय जे आहेत त्यांची उपभोगण्याची क्षमता ही मर्यादित आहे. आणि खरा जो कॉन्फ्लिक्ट आहे ना, तो इथंच सुरू होतो मित्रांनो. म्हणजे संघर्ष जो होतो तो याच ठिकाणी होतो. म्हणजे मन अमर्यादित इच्छा व्यक्त करतं, परंतु उपभोगणारे जे काही इंद्रिय आहेत त्यांच्या मर्यादा आहेत मित्रांनो. अगदीच उदाहरण घेतलं तुम्ही की तुम्ही टेस्ट, यू लव्ह द गुलाबजामून, तुम्हाला एखाद्याला गोड म्हणून गुलाबजाम आवडत असेल किंवा बर्फी आवडत असेल, काही किती खाणार तुम्ही, हाऊ मच यू विल इट, तुम्ही किती खाणार, 1 2 3 4 5 6 8 10, बस, दॅट्स इट. तुमची कॅपॅसिटी संपली, पण मन नाही संपलं तुमचं, लक्षात घ्या. मन अमर्यादित इच्छा व्यक्त करते. तीच परिस्थिती असेल कशाची तुमची, तुम्हाला एखादं म्युझिक ऐकायचं आहे, किती ऐकणार गाणे, किती वेळ ऐकणार, त्यालाही मर्यादा देते. किंवा एखादा तुम्हाला परफ्यूम आवडत असेल, गंध, किती वेळ तुम्ही घेणार, सुगंध म्हणजे किती वेळ घेणार, एक सेक्स आहे पण किती वेळ, हाऊ विल रब द बॉडी, किती वेळ करणार. म्हणजे तुमच्या इंद्रियांची शक्ती मर्यादित आहे आणि मन काय माहिती आहे का, अमर्याद आहे. आणि याच ठिकाणी काय झाले, कॉन्फ्लिक्ट तयार झाला. बरोबर आहे. आपण मागेही पाहिलं होतं की मन ज्या वेळेस बाहेर पडते मृत्यूनंतर, ते काय घेऊन बाहेर पडते, पंचज्ञानेंद्रियात सह त्यांचा ठसा घेऊन बाहेर पडते. हे द्यावं मला सांगितलं. बाहेर पडल्यानंतर तुमचा जो प्राण बाहेर पडल्यानंतर, सोल बाहेर पडल्यानंतर प्रथम काय होतं हे चर्चा झाली होती. पहिल्यांदा तुमचा स्पर्श जातो,
बरोबर आहे. नंतर टेस्ट जाते, चव, पुन्हा गंध जातो, राईट. हे हळूहळू शेवटी काय राहतं, मन शेवटी काय राहतं, दृष्टी आणि आवाज. मित्रांनो काय राहतं, लास्टला काय राहते, दृष्टी आणि आवाज राहतो. म्हणजे ते पण हळूहळू काय होतं, संपुष्टात येतं. परंतु लास्ट हे दोन गोष्टी राहतात. म्हणजे आपल्याला याच्या बाबतीत थोडंसं आणखी जर विचार करायचा असेल तर कोमामधली व्यक्ती मित्रांनो ऐकू शकते पण प्रतिसाद देऊ शकत नाही. काय तुम्ही बोलताय ऐकू येतोय पण त्याला तुम्हाला प्रतिसाद देता येत नाही. म्हणजे कोमामधली व्यक्तीचा हा जो प्रकार आहे ते आपण असं थोडक्यात असं म्हणू की तो त्याची जी काही रचना आहे, बॉडी आहे, ती बाल्कनीपर्यंत आली बाहेर, बरोबर आहे. पण तिथून तो रिकवर झाला, तो परत घरात येऊ शकतो मित्रांनो. आणि हे म्हणजे काय म्हणू आपण, प्रार्थनेने असेल, बाय ब्लेसिंग असेल, त्यामुळं तो कधी कधी परतही येतात, बरोबर आहे. म्हणजे आपण काय त्याला म्हणतो, एखादा बाल्कनीत गेलेला सुद्धा परत घरात तो आला, एवढं मात्र निश्चित आपल्या लक्षात येईल. आता याचा जर विचार तुम्ही केला की म्हणजे तुम्ही 5 जे काही एलिमेंट्सपासून तुमचा देह बनलेला आहे, बरोबर आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. जाणारी व्यक्ती आहे, सोल जो आहे तो कुठेही अडकला नाही पाहिजे. शेवटचा ठसा म्हणजे त्याला एक अंतिम संस्कार किंवा एक आपल्या रूढी परंपरेने काय केलेलं आहे की शेवटची जी क्रिया आहे किंवा आत्म्याला आपण काही वेळ सूचना केलेल्या आहेत, त्या कशा मंत्रामार्फत केलेल्या आहेत मित्रांनो. आणि खूप चांगले आहेत पण त्याचे आपल्या बऱ्याच वेळेस अर्थ समजत नाही. मग तुम्ही असं म्हणू शकता की हा जो तुझा देह होता तो पंचतत्वाने बनलेला होता, पृथ्वी, आप, तेज, वायू. ते पंचतत्व त्या पंचतत्वात विलीन झाले. तू म्हणजे विचार नाही, भावना पण नाही. यू आर नॉट इमोशन्स, यू आर नॉट थॉट्स. तू प्रकाश आहे, यू आर द लाईट, बरोबर आहे. तुम्ही प्रकाश आहात. मग हा विश्वात सुद्धा एक प्रकाशरूप आहे. मग हा छोटा प्रकाश त्या प्रकाशात एकरूप होऊ द्या, बरोबर आहे. हा त्याचा मंत्राचा अर्थ आहे की तुम्ही इथून आनंदात जा, इथून तुम्ही व्यवस्थितपणे पास करा. तुमचे जे काही असतील इच्छा, आकांक्षा त्या सोडून द्या. आणि जर त्याच्या मनाला शेवटच्या क्षणी काही जर वाटत असेल किंवा माझं उदाहरण सांगतो की तुम्हाला कोणाकडे कर्ज आहे किंवा कोणाचं काही लागतं आहे देणं, तर त्याला स्पष्ट सांगा. तुमच्या ज्या काही असतील त्यासुद्धा जवळची माणसं पूर्ण करतील. बट यू शुड बी फ्री. हा जो आहे हा शेवटचा संस्कार असतो मृत्यूनंतरचा. तो अत्यंत चांगल्या पद्धतीचे रूढी परंपरेने आला आहे. तर आपण या बाबतीत असा विचार करतो की तो जातो पण तरी देखील काहींचे जीव तसे गुंतलेलेच राहतात. म्हणजे कसं होतं की काहींचा आजोबा असतील, नातवात गुंतलेला असेल, कुठल्या तरी एखाद्या छोट्याशा गोष्टीत गुंतलेला राहतो. म्हणजे आणि आपण ह्याच्याबद्दलही चर्चा केली की तुम्ही जे काही लास्ट इम्प्रेशन्स आहेत त्याच्यावरचे, त्याच्यानुसार तुम्हाला पुढची गती मिळते, जन्म मिळतो, बरोबर आहे. आणि हे आपण सर्वसाधारण भौतिक जीवनात बघतो की जे काही आजोबा आहेत आणि त्याचं नातंच, आजोबा नातू यांचं नातं खूप जवळचं आहे मित्र. त्याचा इतका त्या जीव असतो त्याच्यावर, किंबहुना बरेचसे बालक नंतर झाल्यानंतर आजोबाचं नाव दिलं जातं. आपल्याकडं अगदी महाराजांचीच गोष्ट सांगायची म्हणजे शिवाजी महाराजांच्या बंधूंचं नाव होतं शंभू. त्यांनी त्यांच्या मुलाचं नाव पुन्हा शंभूराजे ठेवलं. एक प्रकारची ही जी काही अटॅचमेंट आहे ती बऱ्याच वेळ दिसून येते. मग हे आपल्याकडं असेल किंवा अजून बऱ्याचशा ठिकाणी असेल किंवा युरोपियन कंट्रीजमध्ये बी आपण पाहतो की त्यांचा जॉर्ज द 5th, जॉर्ज द 7th अशा पद्धतीने ते जॉर्ज हा 5वा, 6वा, 7वा अशा पद्धतीने ती नावं ठेवली. याचा अर्थ काय आहे, परंपरेने जीव गुंतलेला पुढची नावं आपण टाकलेली असते. म्हणजे तुमचे जे काही स्ट्रॉंग इम्प्रेशन्स आहेत ते तुमच्या पुनर्जन्मास कारणीभूत होतात, हे मात्र निश्चित. मग आता ते तुमचं डीप असेल काय क्रेविंग, आवर्षण, तर त्या पद्धतीने तुम्हाला
सद्गती किंवा गती मिळते असं म्हटलं तर काही वाव होणार नाही. म्हणजे ती भीती असेल तुमची किंवा काय लो अटॅचमेंट असेल, काय वॉट एव्हर इट मे बी, क्रेव्हिंग असेल, तर त्या पद्धतीने तुम्हाला पुनर्जन्माची गती मिळते. मग ते कसं आहे, उदाहरणार्थ सांगायचं म्हणलं तर रॅट बिकेम्स द कॅट इन द नेक्स्ट लाईफ, ही विल नॉट बिकम डॉग. म्हणजे उंदीर हा मांजरच बनणार आहे का भीतीमुळे. आणि ह्या क्रिएचरमध्ये ह्या जे काही आपलं जंगल आहे किंवा जे काही हे आहे, बरेचसे प्राणी ह्याच गतीने पुनर्जन्म होतात, हे लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे त्याला एक प्रकारची भीती, त्याला चॉईसच नाही. रॅट विल बिकम द. आता माणसाचा विचार केला तसा नाही, तो हाऊ ही इज अटॅच टू द लास्ट पोझिशन, ते खूप महत्त्वाचं आहे. तो शेवटी कशाला अटॅच आहे ही गोष्ट महत्त्वाची आहे. मग आता ह्या पुनर्जन्माचा विचार केला तर तुम्हाला आणखी एक काय लक्षात येईल की स्युसाईड करतात. आता स्युसाईड करणं म्हणजे एक प्रकारचं दुःखातून दुःखाकडे जाणं नाही, कारण त्याला शरीराबरोबरची अटॅचमेंट आहे. लक्षात आलं का? त्याला सहन होत नाही. म्हणजे याचं उदाहरण चांगलं द्यायचं असलं तर खूप थंडी वाजते म्हणून अंगावरचे कपडे काढणं. तर तुम्ही आत्महत्या केली, शरीर जरी सोडलं असतं तरी पुढचं तुमचं क्रेव्हिंग काय बंद होणार आहे का? तर आत्महत्या अजिबात करण्यात अर्थ नाही किंवा करायलाच नाही पाहिजे. म्हणजे आत्महत्येने प्रश्न मिटत नाहीत, हे निश्चितपणे सांगतो तुम्हाला. दुसरी गोष्ट कसं आहे की तुम्ही जर ॲक्सिडेंटमध्ये गेला तर ॲक्सिडेंट शेवटची त्याची स्टेज कशी असेल काय हे थोडंसं सांगणं अवघड आहे. डिपेंड्स ऑन, म्हणजे त्याला थोडासा वेळ लागेल त्याला जन्म घ्यायला किंवा टाईम रिक्वायर्ड असेल. म्हणजे तुमची जर शेवटी तुम्ही इच्छा, द्वेष किंवा याच्याने जर तुम्ही क्लिंग झाला किंवा अडकून राहिला तर तुम्ही परत त्या पद्धतीने परत याल. परंतु जी थोर व्यक्ती आहे, जी करुणेने येते माघारी, ती कशातच अडकलेली नसते. तो मुक्त जीव झाला आणि तो मुक्त जीव म्हणूनच परत येईल, एवढं निश्चित सांगतो. म्हणजे आपण म्हणतो ना गौतम बुद्ध असतील किंवा, तर ज्यांच्याकडे यापैकी काहीही नाही, आवर्षण नाही, क्रेव्हिंग नाही, तर ते मुक्त जीव किंवा तो जो सोल आहे असा म्हणून तो सोल परत यायचा म्हणलं तर तो एक मुक्त जीव म्हणून येऊ शकेल तो. तर आपल्याला या बाबतीत असं सांगता येईल की पुढच्या जन्माला तुम्हाला तुमच्या आवर्षण, क्रेव्हिंग किंवा लास्ट इम्प्रेशन हे कारणीभूत असतात, हे मात्र निश्चित आहे. ते आपल्याकडे कसं आहे माहिती आहे, जन्माच्या बाबतीत थोडंसं बोलायचं झालं तर आपल्या विविध प्रकारची उपकरणं आहेत घरात. म्हणजे विजेवर चालणारी उपकरणं आहेत. फ्रीज, त्याला किती व्होल्टेज लागेल, किंवा टी व्ही किंवा साधा बल्ब, म्हणजे डिफरंट काइंड्स ऑफ एनर्जी रिक्वायरमेंट आहे त्यांची, बरोबर आहे का? आता हा सोल जो आहे, येणारा सोल, बर्थ म्हणून येणारा सोल आहे, तो पुरुष आणि स्त्री यांच्या मिलनातून येणार आहे, बरोबर आहे, गर्भधारण होणार आहे. तर या मिलनातून जो काही गर्भधारण करा असेल तर ती जी काही पुरुष आणि स्त्रीची तत्कालीन कालावधी जे काही एनर्जी क्रिएट होईल आणि त्या एनर्जीला मॅच होणारा तो सोल तिथं गर्भधारणेला आत येतो, एवढंच. म्हणजे ह्यांची एकत्रित शक्ती केली तो जीवात्मा जो आहे तो त्या गर्भधारणेमध्ये येणार आहे. तो कसं ठरवतो तर त्या किती आहे कॅपॅसिटीची एनर्जी, त्या पद्धतीने तो जीवात्मा त्या गर्भधारण करतो. म्हणजे हे मृत्यूनंतरचं रहस्य आहे मित्रांनो. आज आपण इथंच थांबूया. पुढील भागात आपण आणखी एक बघूया तिसऱ्या व्याख्यानामध्ये की ग्रेस ऑफ द डिव्हाइन काय आहे, किंवा त्याला काय म्हणू आपण ईश्वर कृपा किंवा दैवी कृपा म्हणजे काय, हा पुढील भागात आपण की नचिकेता जे काही प्रश्न विचारतो आहे आम्हाला तो आपण आणखी पुढील भागात बघूया. जय गुरुदेव.